कल्पना करा, मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू आहे, तेलाच्या विहिरींवर हल्ले होत आहेत आणि अचानक कच्च्या तेलाची किंमत $150 प्रति बॅरेलपर्यंत जाऊ शकते अशी चेतावणी दिली जाते. आता तुम्ही म्हणाल, युद्ध तिकडे चाललंय, भारताला काय फरक पडतो? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर मित्रांनो, तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण या युद्धाचा परिणाम तुमच्या पेट्रोलवर, तुमच्या घरच्या गॅसवर आणि तुमच्या जेवणाच्या ताटावरही होऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत इराण संघर्षाचे भारतावर होणारे 4 मोठे परिणाम आणि त्यावर उपाय काय असू शकतात. पहिला परिणाम होतो तेलाची मोठी मारामारी. सर्वात आधी परिणाम होणार आहे कच्च्या तेलावर. भारत आपल्या गरजेपैकी 80 ते 90% कच्चं तेल आयात करतो. जर मिडल ईस्टमध्ये युद्ध वाढलं तर तेलाचा सप्लाय कमी होईल आणि किमती वाढतील. आता तुम्ही म्हणाल, माझ्याकडे कार नाही, मग मला काय? पण लक्षात ठेवा, भाजी, धान्य, दूध, फळं हे सगळं ट्रक आणि टेम्पोने येतं. म्हणजे पेट्रोल महागलं की सगळंच महागणार. पण इथे भारताची एक मोठी समस्या आहे. जपानकडे आहे 260 दिवसांचा तेलसाठा शिल्लक, अमेरिकेकडे 200 दिवसांचा, पण भारताकडे फक्त सुमारे 50 दिवसांचा साठा शिल्लक आहे. म्हणजे युद्ध लांबलं तर भारतावर दबाव वाढू शकतो. दुसरा परिणाम होतो उद्योगांवर मोठा धक्का. तेल फक्त गाड्यांसाठी वापरलं जात नाही, तर ते वापरलं जातं प्लॅस्टिकमध्ये, कपड्यांमध्ये, टायरमध्ये, पेंट आणि केमिकलमध्ये. म्हणजे तेल महागलं की मॅन्युफॅक्चरिंग खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम होतो आपल्या खिशावर. फ्लाईट तिकिटे महाग होतात, ट्रान्सपोर्ट महाग होतं, उद्योग महाग होतो. तिसरा परिणाम भारताचा व्यापार. मिडल ईस्टमध्ये एक अतिशय महत्त्वाची जागा आहे, हॉर्मुझ स्ट्रेट नावाची. जगातील मोठा तेल व्यापार इथून जातो. जर हा मार्ग बंद झाला तर जहाजांना आफ्रिकेभोवती मोठा रस्ता घ्यावा लागेल. यामुळे वेळ वाढेल, खर्च वाढेल आणि भारताच्या व्यापारावर परिणाम होईल. अंदाज आहे की भारताला $30 बिलियन धक्का बसू शकतो. चौथा परिणाम गॅस आणि खत संकट. लोक नेहमी तेलाबद्दल बोलतात, पण सर्वात मोठा धोका गॅसचा आहे. कतार जगातील 20% LNG गॅस पुरवतो. भारत हा गॅस वापरतो खत बनवण्यासाठी, वीज उत्पादनासाठी आणि स्वयंपाकासाठी. जर गॅस सप्लाय थांबला तर खत उत्पादन कमी होईल, शेतीवर परिणाम होईल आणि अन्नधान्य महागेल. म्हणजे युद्धाचा परिणाम शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा पोहोचू शकतो. आज भारतात अशी अनेक शहरं आहेत जिथे बस जवळजवळ नाहीतच. मुंबईसारख्या शहरातही केवळ साधारण 2500 बस आहेत आणि आपली लोकसंख्या किती मोठी आहे हे आपण सगळेच जाणतो. ही स्टोरी दिल्ली सोडली तर जवळजवळ प्रत्येक शहराची असू शकते, जिथे लोकसंख्येची मागणी खूप आहे पण बस खूपच कमी आहेत. म्हणून जर आपण वैयक्तिक पातळीवर इंधनाचा वापर कमी केला, पेट्रोल डिझेलचा करायचा असेल, तर आपल्याला सार्वजनिक वाहतुकीचे म्हणजे प्रायव्हेट ट्रान्सपोर्टचे पर्याय जास्त, पब्लिक ट्रान्सपोर्टचे पर्याय जास्त उपलब्ध करून द्यावे लागतील. आता माझा शेवटचा उपाय थोडासा प्रश्नासारखा आहे सर्व कंपन्यांसाठी. प्रत्येकाने 9 ते 5 याच वेळेत काम का करायचं? कारण जेव्हा सगळ्या कंपन्या एकाच वेळी सुरू होतात तेव्हा ट्रॅफिक जाम ही त्याच वेळी होतात किंवा त्याआधी. आणि ट्रॅफिक जाम हे इंधन वाया जाण्याचं सर्वात मोठं कारण आहे. काही लोकांनी थोडं लवकर काम सुरू करणे किंवा काही लोकांनी थोडं उशिरा काम सुरू करणे हे शक्य नाही का? कोविडच्या काळात आपण सगळ्यांनी घरून काम, वर्क फ्रॉम होम केलं होतं. म्हणून जर युद्ध चालू राहिलं आणि इंधनाची कमतरता निर्माण झाली तर अजूनही वर्क फ्रॉम होम हा एक पर्याय असू शकतो. मला असं वाटतं की देश म्हणून जर आपण काही अशा गोष्टी करू शकलो ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था अडकून पडणार नाही, तर ते आपण नक्कीच करायला पाहिजे. ही परिस्थिती कोविडसारखी गंभीर नाही की तुम्ही घराबाहेर जाऊ शकत नाही. पण जर कामाशी संबंधित प्रवास कमी करता आला किंवा सोपा करता आला तर मला वाटतं ते देशासाठी मोठी मदत ठरेल. गेल्या आठवड्यात घडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचा जगाचा हितचिंतक तारणहार हा मुखवटा आता उतरलेला दिसतो आहे. लोकांनी पाहिलं आहे की युनायटेड स्टेट्स हा एक अविश्वसनीय मित्र देश आहे, एक असा देश आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आणि सध्या तर तो देश प्रामाणिकपणे सांगायचं तर मूर्ख लोकांच्या हातात चालवला जातोय. गेल्या काही दिवसात त्यांनी श्रीलंकेच्या किनाऱ्यावर एक निशस्त्र इराणी जहाज पाडलं. आज ते म्हणत आहेत की आम्ही भारताला रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिली
आम्ही भारताच्या प्रगतीत भागीदार होऊ. चीनबरोबर ज्या चुका झाल्या त्या आम्ही भारताबरोबर पुन्हा करणार नाही. म्हणजेच अमेरिका पुन्हा सिद्ध करत आहे की ती एक अविश्वसनीय मित्र आणि भागीदार आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. आणि अमेरिका खूप प्रयत्न करत आहे की इतर देशांनाही या युद्धात ओढायला. भारताला ते कसं ओढू शकतात? कारण तोच सर्वात सोपा मार्ग आहे इतर देशांची प्रगती थांबवण्याचा. जेव्हा एखादा देश आपली आर्थिक प्रगती आणि स्वतःचे हित बाजूला ठेवून एका निरुपयोगी युद्धात अडकतो, तेव्हा त्या युद्धात प्रचंड पैसा खर्च होतो आणि जो पैसा आणि लक्ष आपल्या नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी वापरता आला असता, तो युद्धात वाया जातोय. आणि युद्धातून सर्वात जास्त फायदा कोणाला होतो? युनायटेड स्टेट्सला, म्हणजेच अमेरिकेला. म्हणून हे लक्षात ठेवा, अमेरिका असो, युरोपियन युनियन असो, इस्रायल असो किंवा कोणताही विकसित देश असो, कोणीही येऊन भारताला वाचवणार नाही. आपल्या देशाला आपल्यालाच पुढे न्यावं लागेल. नक्कीच अमेरिकेने आणि इतर देशांनी चीनला मदत केली. त्यांनी आपलं उत्पादन चीनमध्ये आउटसोर्स केलं, पण चीननेही खूप मेहनत करून आजचा दर्जा मिळवला आहे, पोझिशन. भारतामध्ये अनेक लोक कष्ट करण्याला घाबरतात, अनेक लोक अपयशाला घाबरतात. लोकांना फक्त बोलायचं असतं आणि चांगला लाईफस्टाईल हवा असतो, पण असं होत नाही. आपल्याला पुढची 10, 15, 20 वर्ष निर्दयीपणे मेहनत करावी लागेल आणि त्याचवेळी आपल्या देशाच्या हिताचा विचार ठेवावा लागेल. आपण प्रगती करू शकतो इंडिया, आणि ती करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणीही येऊन भारताला वाचवणार नाही, कोणालाच त्याची काळजी नाही. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युद्धाचा परिणाम आपल्यापैकी प्रत्येकावर होतो. आपण सगळ्यांनी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही मूल्य मिळाले असतील, काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल चांगली, जर याने तुम्हाला मदत झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.